विद्यार्थी मित्र नमस्कार. आपण आतापर्यंत सिमिलरिटी चॅप्टर मध्ये 9 प्रॉपर्टीज बघितल्यात. आठवड्यात पहिली प्रॉपर्टी होती जी की आता आपल्याला कामाला येणार आहे, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल प्रॉपर्टी. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स प्रॉपर्टी पहिली प्रॉपर्टी होती. दुसरी इक्वल बेस ट्रायंगल प्रॉपर्टी. तिसरी इक्वल हाइट ट्रायंगल प्रॉपर्टी. चौथी इक्वल बेस अँड इक्वल हाइट ट्रायंगल प्रॉपर्टी. पाचवी बीपीटी और बेसिक प्रोपोर्शनलिटी थ्योरम. 6 नंबरची काय होती, कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. 7 नंबरची अँगल बायसेक्टर थ्योरम. 8 नंबरची कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थ्योरम. आणि लास्ट 9 नंबरची प्रॉपर्टी आपण अभ्यासली, इंटरसेप्ट मेड बाय 3 पॅरलल लाईन थ्योरम. ओके, ह्या 9 प्रॉपर्ट्या महत्त्वाच्या आहेत. आणि शेवटची प्रॉपर्टी बघायची 10 नंबरची या चॅप्टर मधली. हे टेस्ट आहे बघितले आपण, 4 टेस्ट बघितल्या. सिमिलरिटी म्हणजे काय बघितल्या. आता पहिली प्रॉपर्टी आणि 10 नंबरच्या प्रॉपर्टी मध्ये आपल्याला कंपॅरिझन करायचंय. काय 10 नंबरच्या, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल थेरम. आणि पहिली बघितली होती रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल प्रॉपर्टी किंवा थेरम बघितला होता. एनी ट्रायंगल होता, सिमिलर शब्द नव्हता. मग रेशो ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल थेरम काय म्हणतो ते बघा. when two triangles are similar, the ratio of areas of two triangles is equal to ratio of square of corresponding sides. दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या वर्गाच्या प्रोपोर्शन मध्ये असतो. स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड. मग गिवन काय आहे, गिवन फिगर मध्ये बघा, ई ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर. टू प्रूव्ह काय करायचं आपल्याला, टू प्रूव्ह एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू AB square upon PQ square is equal to BC square upon QR square equal to AC square upon PR square. कंस्ट्रक्शन काय केलंय, ड्रॉ AD perpendicular to BC and PS perpendicular to QR. Correct? कधी कधी टेक्स्ट बुक मध्ये तुम्हाला डायरेक्टच गिवन मध्ये दिले, चालतंय कंस्ट्रक्शन केलं आणि दोन्ही बरोबर आहे, हे बरोबर आहे. प्रूफ इन फिगर ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर. लक्षात घ्या, दोन ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणजे करस्पॉन्डिंग साइड कशा असतील, प्रोपोर्शन मध्ये असतील. आणि करस्पॉन्डिंग अँगल कसे असतील, कॉन्ग्रुएंट असतील. देअरफॉर काय म्हणता येईल मग आपल्याला, हे गिवन आहे. Therefore, AB upon PQ equal to BC upon QR equal to AC upon PR. Corresponding sides of similar triangle. त्याला एक नाव द्या. दोन ट्रायंगल सिमिलर म्हणजे बाजू प्रोपोर्शन मध्ये असतात, अँगल कसे असतील, कॉन्ग्रुएंट. त्यातल्या मी कामाचा घेतो अँड अँगल B congruent to angle Q, corresponding angle of congruent similar triangle. Similar triangle. त्याला दोन नाव. तुम्हाला सर C congruent R होतो का, होतोय. A congruent P होतो का, होतो. पण मी कामाचा आहे, पण कारण आपण हे दोन ट्रायंगलचा पुन्हा विचार करणार. हा सुद्धा चालतो, कोणताही. नाव इन ट्रायंगल ABD and in triangle PQS. कोणते दोन ट्रायंगल, छोटे दोन ट्रायंगल घेतले, हे आणि हा घेतलाय. काही जण ADC आणि PCSR घेतले, दोन्ही जमतोय. ABD and PQS angle T congruent to S, each of 90 degree. 90 degree construction केलंय. AD perpendicular to BC and PS perpendicular to QR, and angle B congruent to angle Q from 2. Correct? Different name of angle. मोठ्या ट्रायंगलला हाच अँगल आहे आणि लहान ट्रायंगलला सुद्धा तोच आहे, अँगल मध्ये बदल होत नसतो. Therefore triangle ABD similar to triangle PQR.
PQS बाय AA टेस्ट. पुन्हा बाजू प्रोपोर्शन मध्ये मांडा. AB अपॉन PQ इक्वल टू BD अपॉन QS is equal to AD upon PS. Corresponding sides of similar triangle give equation number 3. आता 1 आणि 3 कडे ऑब्झर्व करा नीट की AB अपॉन PQ बरोबर BC अपॉन QR इक्वल टू AC अपॉन PR आणि इथं सुद्धा AB अपॉन PQ इक्वल टू BD अपॉन QS इक्वल टू AD अपॉन PS. थोडक्यात हे साही रेशो किंवा AB कॉमन आहे, पाचही रेशो कसे आहेत इक्वल आहेत असं म्हणू शकतो. कारण हे याला हे याच्या प्रोपोर्शन आहेत आणि हे याच्या प्रोपोर्शन आहेत, म्हणजे सगळे रेशो प्रोपोर्शन मध्ये असतील. लक्षात घ्या BC अपॉन QR इक्वल टू AC अपॉन, तसंच ते रेशो सगळे एक असतील. आणि इथं AB अपॉन PQ आहे, इथं AB अपॉन, याचं आपल्याला काम आहे. थोडक्यात फ्रॉम 1 and 3 असं म्हणू शकतो की पाचही रेशो हे इक्वल आहेत, कारण की हे रेशो याच्याशी इक्वल आहेत. हे नाव आता मी पहिली प्रॉपर्टी यूज करतो. लक्षात घ्या नाव area of triangle ABC. Now area of triangle ABC upon area of triangle PQR. पहिली प्रॉपर्टी बघा is equal to बेस कोण आहे BC आणि हाईट कोण आहे AD अपॉन दुसऱ्याची PS अपॉन QR into PS. QR कंसात काढल्या रेशो ऑफ areas of two triangles प्रॉपर्टी. पहिली प्रॉपर्टी वापरली ती एनी ट्रायंगल मध्ये मोडतात. लक्षात घ्या. पुन्हा सांगतो पहिली प्रॉपर्टी काय, दोन ट्रायंगलच्या एरियांचा रेशो त्यांच्या बेस आणि हाईट यांच्या प्रॉडक्टच्या रेशो एवढा असतो. लक्षात घ्या. झाली का पहिली प्रॉपर्टी. पहिली प्रॉपर्टी काय म्हणत होती, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू रेशो ऑफ प्रॉडक्ट ऑफ देअर बेसेस अँड हाईट. त्यांचा रेशो कोणा एवढा होता, बेस आणि हाईटचा रेशो एवढा होता. म्हणून मी पहिली प्रॉपर्टी यूज केली. आणि मग इज इक्वल टू काय होईल बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू BC अपॉन QR इनटू AD अपॉन PS च्या बदल्यात मी काय लिहू शकतो बघा, AD अपॉन PS. AD अपॉन PS म्हणजे AB अपॉन PQ आणि AB अपॉन PQ म्हणजे BC अपॉन QR. त्या दोन्हीवरून कन्क्लुजन निघालं. म्हणजेच मी काय म्हणू शकतो, BC AD अपॉन PS म्हणजे BC अपॉन QR. कंसातल्या फ्रॉम 1 and 3 म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर. बघा तेच प्रूव्ह करायचं का. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन PQR इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन QR. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट. लिहिलं तर चालतंय किंवा डायरेक्टली आहे की एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. Similarly, we can prove that area of triangle ABC upon area of triangle PQR equal to AC square upon PR. गरज नाही. Hence we prove that असं शेवट वाक्य लिहून टाका. Hence we prove that area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to AB square upon PQ square, AB square upon PQ square equal to BC square upon QR square is equal to AC square upon PR square. बरोबर आहे. मोठी प्रूफ आहे पण सोपी. पुन्हा काय केलं मी सांगतो, नीट लक्षात घ्या. हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणजे अँगल कॉन्ग्रुएंट आणि बाजू प्रोपोर्शन मध्ये. पुन्हा हे दोन ट्रायंगल किंवा हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवले आणि मग मी हे प्रूव्ह केलं की AD अपॉन PS इज इक्वल टू BC अपॉन QR. हे रेशो सेम आहेत. आणि अजून एक प्रॉपर्टी वापरली पहिली, त्यात किमती ठेवली आणि सोडवले. थोडीशी मोठी असली तरी सोपी, एक्झाम मध्ये 4 मार्काला विचारली जाऊ शकते. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. एक BPT थेरम आणि रेशो ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल, हे दोनच थेरम एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. तेच प्रॅक्टिस करा. होमवर्क म्हणून हे दोनदा रिपीट करा नाव बदलून आणि माझ्या वैयक्तिक अकाउंटवर टाका.
2 वेळा तुम्ही लिहून मला टाकायचे. ओके, नीट लिहून घ्या. पुन्हा रिपीट बघा. स्टेटमेंट समजलं. When two triangles are similar, then the ratio of area of two triangle is equal to ratio of square of corresponding sides. पहिली प्रॉपर्टी आणि 10 नंबरच्या प्रॉपर्टी फरक आहे. एकूण या चॅप्टर मध्ये किती प्रॉपर्टी आहेत? 10 आहेत. ओके, आता याची एक नोट देणार आहे मी तुम्हाला. ह्या प्रॉपर्टीचा अजून आपल्याला लक्षात आला असेल तुमच्या की याची नोट एक तुम्ही लिहून घेऊ शकता पुन्हा, की नोट लिहा की आपल्याला एखाद्याच ते कामाला येणार आहे पुढे, की नोट की जर ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR जर असेल तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR यांचा एरियाचा रेशो त्याच्या साइडच्या वर्गाच्या प्रोपोर्शन मध्ये असतो किंवा मीडियनच्या वर्गाच्या प्रोपोर्शन मध्ये असतो. दोघांच्या मीडियनची मीडियन नाही, अल्टिट्यूड आहे ही एडी किंवा अल्टिट्यूड म्हणजे हाईट h1 स्क्वेअर अपॉन h2 स्क्वेअर. अल्टिट्यूड म्हणजेच हाईट किंवा पेरिमीटरच्या वर्गाच्या प्रोपोर्शन मध्ये असतो. लक्षात माहित असावं. एखाद्याच पुढे तुम्हाला एखादं काम आहे. मी काय म्हणतो, जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो साइडचा आता बघितला आपण त्यांच्या बाजूच्या वर्गाच्या प्रोपोर्शन मध्ये असतो. ट्रायंगलला 3 मीडियन असतात, मीडियनच्या वर्गाच्या प्रोपोर्शन मध्ये असतो. अल्टिट्यूड आहे 3 असतात म्हणजेच हाईट त्यांच्या हाईटच्या वर्गाच्या प्रोपोर्शन असतो किंवा पेरिमीटरच्या वर्गाच्या प्रोपोर्शन मध्ये. S1 म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC, S2 PQR ला वापरलं S1. तर ही नोट लक्षात घ्या, कामाला येणार आहे आपल्याला. एखादा प्रॉब्लेम सोडत असताना आपल्याला माहित पाहिजे की थोडक्यात काय, एरिया दोन सिमिलर ट्रायंगलचा एरिया हा बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असतो, मीडियनच्या वर्गाच्या प्रमाणात असतो, हाईटच्या वर्गाच्या प्रमाणात असतो आणि पेरिमीटरच्या सुद्धा वर्गाच्या प्रोपोर्शन मध्ये असतो. नोंद राहू द्या, नोट म्हणून कामाला येणार आहे आपल्याला पुढे. याच्यावरच तुम्ही प्रॉब्लेम सेट मधलं 6 नंबरचा प्रॉब्लेम सोडू शकता. प्रॉब्लेम सेट 1 मधला 6 नंबरचा प्रॉब्लेम तुम्ही सोडू शकता. अल्टिट्यूड दिलेली तुम्हाला तर तुम्ही ते करू शकता. ओके, याच्यानंतर आता आपण प्रॅक्टिस सेट बघू. याच्यावरच फक्त खूप सिंपल प्रॅक्टिस, लास्ट प्रॅक्टिस सेट आहे 1.4 आपण बघू. प्रॅक्टिस सेट 1.4 सर्व प्रॉब्लेम घेणार आहे मी. तुम्हाला मनाने आलं तर करत चला, नाही तर एकदा व्हिडिओ बघा. तुम्हाला जसं वाटेल त्या पद्धतीने करू शकता. ओके, हा सिंपल आहे. 2-2 मार्काचे पहिले 3-4 प्रॉब्लेम 2-2 मार्काचे. द रेशो ऑफ प्रॅक्टिस सेट 1.4 लक्ष द्या. त्यातला पहिला प्रॉब्लेम मी वाचतो. The ratio of corresponding sides of similar triangle. Ratio of corresponding sides of similar triangle is 3:5. Find the ratio of their areas. तर आपण माहिती लेट किंवा सपोज ट्रायंगल ABC नाव दिलं नाही आपण त्याला लेट म्हणायचं. ट्रायंगल PQR आणि मग आपल्याला माहित आहे मग काय म्हणतात एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. कंसात लिहा रेशो ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल थेरम. टू सिमिलर ट्रायंगल्स थेरम. शॉर्टकट दिलं तरी चालतंय. पूर्ण वाक्यात लिहा. कोणती प्रॉपर्टी आपली? रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स सिमिलर ट्रायंगल थेरम हे लक्षात घ्या. आणि मग तुम्हाला साइडचा रेशो किती दिलाय? साइडचा 3:5. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू किती दिला? 3/5. दोघांचा वर्ग आहे, वर्ग केला तरी चालतो. इज इक्वल टू 9/25. इतकं सिंपल गणित आहे. आणि देयरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 9/25. 9:25 रेशो येतो लक्षात घ्या. इतकं सिंपल प्रॉब्लेम 2 मार्काला एक्झाम मध्ये विचारला जातो. शब्द महत्वाचा. टू ट्रायंगल सिमिलर आहेत का? एनी ट्रायंगल पहिली प्रॉपर्टी वापरायची का 10 नंबरची वापरायची आपल्याला लक्षात येत नाही.
आणि चुकायचं. असं दुसरा एक प्रॉब्लेम आपण बघू शकतो. 2 नंबरचा प्रॉब्लेम. ट्रायंगल ABC दिले तुम्हाला. ABC सिमिलर ट्रायंगल PQR and AB is to PQ. AB is to PQ equal to 2:3. फिलिंग द ब्लँक्स दिले तुम्हाला ऍक्टिव्हिटी. आणि मग आपल्याला लक्षात येईल तुम्हाला तिथं काय विचारलंय की बाजू प्रोपोर्शन मध्ये मग काय एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR is equal to AB square upon PQ square. रिझन दिलं तरी चालतंय. तेच रिझन द्यायचं. रेशो ऑफ एरियाज ऑफ two similar triangle property. Two similar triangle theorem. आणि मग तो रेशो दे AB अपॉन PQ दिले तुम्हाला 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर का इक्वल टू 4/9. आणि मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC ऍक्टिव्हिटी तुम्ही कंप्लीट करती अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. छोटी ऍक्टिव्हिटी 2 मार्कला सुद्धा येऊ शकते ऍक्टिव्हिटी. छोटे छोटे प्रश्न आहेत तुम्ही बघू शकता. ओके. थर्ड नंबरचा एक प्रॉब्लेम आपण बघू. पटपट घेऊ. खूप सोपी एक्सरसाइज आहे. याच्यावर मी तुम्हाला प्रॅक्टिस करायला होमवर्क देणार आहे. करत चला. बरेच विद्यार्थी दाखवत नाहीत, करत नाहीत, अकाउंटवर टाकत नाहीत. नुकसान होईल, लक्षात घ्या. ट्रायंगल थर्ड वन प्रॅक्टिस सेट मध्ये थर्ड वन. ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR. गिवन दिले तुम्हाला. प्रॉब्लेम देतो. एरिया ऑफ ट्रायंगल ABC is equal to 80. एरिया ऑफ ट्रायंगल PQR is equal to 125. ही सुद्धा ऍक्टिव्हिटीच आहे. फिलिंग द ब्लँक्स AB अपॉन PQ रेशो विचारलं. असंच करायचं आतासारखं की सुरुवात कशी करायची. एरिया ऑफ ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR गिवन. आणि मग पुन्हा लिहून टाका एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR is equal to AB square upon PQ square. Ratio of area of reason लेला विसरू नका. Ratio of areas of two similar triangle theorem. लक्षात घ्या. तेच रिझन घ्यायचं. आणि मग तुम्हाला रेशो किती 80 अपॉन ABC किती दिला 80 अपॉन 125 इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. काटाकाटी करा. भाग जाईल. कितीने भाग जातो बघा. 5 ने जातो. 5 एक 5 आणि 3 राहिले 5 7 30 आणि इथं 5 2 10 5 5 25 म्हणजे 16 अपॉन 25 इक्वल टू AB टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ both sides. Taking square root of both sides. AB upon PQ equal to किती होईल 4/5. यांचा रेशो किती आला 4/5. छोटे छोटे प्रश्न आहेत. अगोदर काटाकाटी करा. स्क्वेअर रूट निघणार नाही म्हणून 16 upon 25 मग याचं स्क्वेअर रूट निघेल. लक्षात घ्या. ओके. 3 सिंपल प्रॉब्लेम आहेत. फोर्थ वन घेऊ. सगळे घ्यायचे आपल्याला. चला नेक्स्ट वन. फोर्थ नंबरचा बघूत आपण आता. फोर्थ नंबरचा प्रॉब्लेम घ्यायला हरकत नाही. असे सिंपल आहे. सगळे प्रॉब्लेम सिंपल आहेत. या एक्सरसाइज मध्ये आपण बघू की ट्रायंगल LMN. फोर्थ वन काय बघा. ट्रायंगल LMN सिमिलर टू ट्रायंगल PQR. अजून दिले तुम्हाला 9 into एरिया ऑफ ट्रायंगल PQR is equal to 16 into area of triangle LMN. QR equal to 20. Find MN. How much? थोडा बदलून दिलाय. उत्तर आपलं तेच द्या पुन्हा. ट्रायंगल LMN सिमिलर टू ट्रायंगल PQR गिवन.
करेक्ट. आणि मग ऑल्सो काढले तुम्हाला 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल LMN G1. आणि देअरफॉर म्हटलं पक्षांतर करून घ्या. एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल टू, बघा LMN ला इकडे आणलं काय होईल 16 अपॉन 9. करेक्ट. बट याला एक नाव दिलं तरी चालेल, याच्यावर आपण एक कंडिशन, बट एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल, दोन ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणजे त्यांचा एरिया काय असेल, बाजूच्या वर्गाच्या ज्या बाजू दिल्या त्याच घ्या. QR स्क्वेअर अपॉन MN स्क्वेअर. रिझल्ट पुन्हा केल्या. एरिया ऑफ रेशो ऑफ areas of two similar triangle theorem. आणि मग तुम्ही ही किंमत याच्यात ठेवली तरी चालते. म्हणजे किती होईल त्याची 16/9 इक्वल टू QR माहिती आहे तुम्हाला, QR किती, QR स्क्वेअर असेल तरी चालते, QR स्क्वेअर अपॉन MN स्क्वेअर फ्रॉम 1. करेक्ट. मी काय केलं, हे आणलं, हे गिवन मध्ये दिलंय तुम्हाला. मी एरिया ऑफ ट्रायंगल PQR अंशात हे इकडे न्यूमरेटर होते, इकडे डिनॉमिनेटर आले, 9 इकडे न्यूमरेटर होते, इकडे डिनॉमिनेटर आले, याला एक नाव दिलं. पण आपल्याकडे प्रॉपर्टी आहे त्याचा यूज केला आणि याच्या व्हॅल्यू एक वरून पुट अप केल्या फ्रॉम 1. आणि मग टेकिंग स्क्वेअर रूट, अगोदर स्क्वेअर रूट घ्या म्हणजे सोपं जाईल. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. आणि मग काय होईल, 16 चा स्क्वेअर रूट 4/3, QR स्क्वेअर चा स्क्वेअर रूट QR आणि MN स्क्वेअर चा काय होईल MN. पण तुम्हाला QR ची व्हॅल्यू दिली 4/3 इक्वल टू 20 अपॉन MN विचारली. बाजू कोणती करस्पॉन्डन्स दिली घ्यायची, सगळ्यात घेत बघायचं ज्या दिल्यात आपल्याला दिल्यात कोणत्या, QR आणि MN, म्हणून हा दुसऱ्या दोन घ्यायच्या. PQ आणि LM घेऊन उपयोग नाही कारण आपल्याकडे त्या नाहीत. म्हणजे आवश्यक आहे ते घेत राहा. क्रॉस मल्टिप्लाय करा. 4 इंटू MN इक्वल टू 20 इंटू 3, MN इक्वल टू 20 इंटू 3 अपॉन 4. 4 इंटू 5 20, MN इक्वल टू 15. 4 1 are 4, 4 5 are 20, 5 इंटू 3 15. सिंपल आहे. थोडे बदल आहेत ते नीट लक्षात येणं गरजेचं आहे. 4 नंबरचा प्रॉब्लेम सिंपल प्रॉब्लेम आहे, सगळेच खूप इझी एक्सरसाइज आहे, सगळ्याला येण्यासारखी. तुम्हाला येत असेल तर स्टिल करून मनाने करा, नाही आलं तर तुम्ही व्हिडिओ बघा. दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत, नुसतं बघून उपयोग नाही. किंवा याच्यावरचे एक्स्ट्रा प्रॅक्टिस मुद्दाम देतो ते केलेच पाहिजेत. बरेच विद्यार्थी प्रतिसाद देत नाहीत, नवीन आयडिया लढवित आहेत, पालकांना माहीत होऊ देत नाहीत, दिलेला होमवर्क डिलीट करून टाकतात आणि होमवर्कच दिला नाही, असे काही पालकांचे आमच्याकडे शिकायचे आल्यात. मी पुन्हा सांगितलं, तुमचं अकाउंट हेच माझ्यासाठी किंवा तुमच्यासाठी नोटबुक आहे. उद्या म्हणतात मी टाकले होते, हे टाकले, तर माझ्याकडे सगळ्यांचे अकाउंट आहेत, किती जणांनी टाकलेत ते लक्षात येईल. हायगाई करू नका, कंटाळा करू नका, जाऊ द्या काहीतरी होईल, पण नुकसान होईल तुमचं लक्षात घ्या. उलट संधी आहे, सोनं करा, खूप फायदा आहे. मी आउट ऑफ टेक्स्ट काही दिले होते हॉट प्रॉब्लेम, ते तर घेतलेत, पण अजून मी काही घेणार आहे. एक व्हिडिओ मी त्याचाही काढणार आहे, आउट ऑफ टेक्स्ट आणि हॉटचा. पुढचा व्हिडिओ तसाच असणार आहे. म्हणजे मी सगळं घ्यायलंय, तुम्ही इंटरेस्ट दाखवा, एकमेकाचा उल्हास वाढवा, एकमेकाला विचारा. एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही आलं तर स्वतः करा, विचारा, एकमेकाचा आदान प्रदान करा, फायदा होईल. कंटाळा मात्र निश्चित करू नका. बऱ्याच जणांना काय चाललंय अजूनही माहित नाही. आत्ता काही जण जॉईन झाले, म्हणजे इतके गाफील आहेत आपण. कसे बघायचे व्हिडिओज
युट्यूबवर हे बऱ्याच जणांना कळत नाही. ही सातत्य लक्षात घ्या. ही सातत्य आमचं युट्यूब चॅनल आहे. सगळे पहिल्यापासूनचे व्हिडिओ तुम्हाला प्लेलिस्टमध्ये भेटतील. ती माहिती करा. आपल्याला त्याचं नॉलेज नसेल तर इतरांकडून माहिती करून घ्या. सगळं फक्त फायदा घ्या. योग्य दिशेने टाकतो. प्लॅनिंगने काम चाललंय, आपण त्याचा फायदा घ्या. ओके. 5th नंबरचा बघू. येत असेल तर करू शकतात मनाने. नंतर पहा तुम्ही तो व्हिडिओ स्टील करू. एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स आर 225 square centimeter and 81 centimeter. If the side of smaller triangle is 12 centimeter, find the corresponding sides of bigger triangle. मग आपण पुन्हा लिहायचं. सपोज आपण मला नाव घ्यायचं. आपल्याला सोपं वाटतं. ट्रायंगल ABC similar to triangle PQR, and therefore area of triangle ABC upon area of triangle PQR equal to AB square upon PQ square. Result पुन्हा तेच. ratio of areas of two similar triangles theorem. आणि मग तुम्हाला काय झालंय आता 225 upon 81. कोणती साईड दिली? लहान्या ट्रायंगलची, म्हणजे ज्याचा एरिया लहान आहे त्याची साईड लहान असेल. म्हणजे लहान काय नाही तुम्हाला 12 दिली म्हणून खालची 12 स्क्वेअर करा, किंवा नंतर घेतली तरी चालेल. अगोदर स्क्वेअर रूट घ्या. AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ both sides. Taking square root of both sides. 15 upon 9 equal to AB upon PQ. कोणता ट्रायंगल लहान असेल? ज्याचा एरिया लहान आहे तर तो लहान असणार आहे. मग 15 अपॉन किती होईल? 15 अपॉन 9 इज इक्वल टू AB अपॉन बिगर कोणता असेल? AB ची साइड बिगर विचारली. व्हॅल्यू क्रॉस मल्टिप्लाय करा. 9 into AB is equal to 15 into 12. 9 into AB equal to 15. AB equal to 15 into 12 upon 9. भागा तो बघा. 3 3 9 3 5 15 3 1 3 3 12. AB equal to 20 सेंटीमीटर असं. सेंटीमीटर लिहा. एरिया स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये दिलेला आहे. हे 5 आणि 6 नंबर पर्यंत एकदम 2-2 मार्काचे प्रॉब्लेम मध्ये एक्झाम मध्ये एक येतोच. लक्षात घ्या. पण पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या. पहिल्या प्रॉपर्टीवर वेगळे आणि ही प्रॉपर्टी वेगळी. सिमिलर असेल तर वापर करायचा, सिमिलर नसेल तर पहिली प्रॉपर्टी यूज करायची. दोन्ही मिक्स होऊ देऊ नका. प्रॉपर्टी नीट लक्षात ठेवा तुम्ही. 10 प्रॉपर्टी आहेत आपल्या ह्या चॅप्टर मध्ये मुद्दाम सांगितल्या. ओके. आता पुढचा खरं तो ऑलरेडी झालेला आहे आपला तो की ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स. काय दिले तुम्हाला? ट्रायंगल ABC 6 नंबरचा प्रॉब्लेम बघू. ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स दिले. आणि मग आपल्याला माहित आहे दोन्ही ट्रायंगल कसे असतात. एव्हरी इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर सिमिलर. प्रॉपर्टी म्हणा तुम्ही म्हणलं तरी चालतंय. किंवा तुम्हाला माहित आहे इक्विलॅटरल ट्रायंगलचा ईच अँगल किती असतो? 60 डिग्री असतो. देअरफॉर अँगल A इक्वल टू अँगल B इक्वल टू 60 डिग्री. अँगल B इक्वल टू अँगल E इक्वल टू 60 डिग्री. देअरफॉर ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल DEF. किंवा तुम्ही डायरेक्ट वाक्य प्रॉपर्टी म्हणले जातं की एव्हरी इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर सिमिलर. अशी प्रॉपर्टी डायरेक्ट लिहून तुम्ही ट्रायंगल ABC सिमिलर DEF लिहिलं तरी चालतंय, किंवा तुम्ही थोडक्यात दाखवलं तरी चालतंय. आणि मग तुम्हाला काय झालंय? AB आणि तर रेशो दिला. AB 4 दिली तर DE विचारली. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF इक्वल टू AB स्क्वेअर. जी बाजू घेतली ती बघू आपण. कोणती दिली तुम्हाला? AB आणि DE. AB स्क्वेअर अपॉन DE स्क्वेअर. कोणता कारण द्या? एरिया ऑफ रेशो ऑफ
Ratio of areas of two similar triangles theorem. Correct? तेच रिपीट करेल. दोन ट्रायंगल्स सिमिलर, एव्हरी इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर सिमिलर. एव्हरी इक्विलॅटरल सिमिलर हे तुम्ही डायरेक्ट प्रॉपर्टी म्हणून लिहिलं तरी चूक नाही, किंवा आपणही बघू शकतो की त्याचा प्रत्येक कोण 90 असतो. म्हणून कोणती टेस्ट असेल बाय ए टेस्ट घ्यायचं. काही म्हणजे सर आम्ही कोणती चारही टेस्ट लागू पडतात बघा इथं. एस जमती, एस जमती, ए जमती आणि ए सुद्धा जमती. चारही टेस्टनी दोन ट्रायंगल सिमिलर होतात, लक्षात घ्या. एस टेस्ट सुद्धा चालते. ओके, अजून काय दिलंय? रेशो दिलाय तुम्हाला एबीसी अपॉन डी. तर 1:2 किती दिला? 1/2 इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन BE स्क्वेअर. करेक्ट. आणि AB 4 दिली. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड म्हणा. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. आणि मग काय होईल बघा. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड घेतल्यानंतर AB 4 दिली, डी विचारली तुम्हाला. मग काय होईल? 1/√2 एक चा वर्ग म्हणजे AB अपॉन DE. आणि AB ची व्हॅल्यू दिली तुम्हाला आपण 4 दिली, 4 अपॉन DE. क्रॉस मल्टिप्लाय करा. DE इक्वल टू 4√2. सेंटीमीटर दिलं असेल तर नाही, काहीच दिलेलं नाही म्हणून युनिट लिहिलं तरी चालेल, नुसतं ठेवलं तरी चालेल. करेक्ट. सिंपल प्रॉब्लेम आहे. 6 पर्यंत एकदम इझी प्रॉब्लेम. लास्ट एक प्रॉब्लेम राहिलाय, ऍक्टिव्हिटी आहे, पण थोडासा मोठा आहे, समजून सांगतो तुम्हाला. ओके. नाउ लास्ट प्रॉब्लेम 7 नंबरचा प्रॉब्लेम बघा. पुढे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. मी इथे तुम्हाला समजून सांगतो, मग ती ऍक्टिव्हिटी तुम्ही पूर्ण करा. काय दिलंय? इन ट्रायंगल DEF PQ parallel to DE दिले. PQ parallel to DE. PQF एरिया ऑफ ट्रायंगल PQF याचा 20 स्क्वेअर युनिट एरिया दिला, लक्षात घ्या. 20 स्क्वेअर युनिट PQF चा एरिया दिलाय. आणि तुम्हाला क्वाड्रिलॅटर आणि PF अंतर, PF हे डिस्टन्स DP च्या ट्वाइस आहे, म्हणून DP मी x मानले म्हणजे 2x होईल, लक्षात घ्या. आणि तुम्हाला PF दिले आणि त्यानंतर आपण x मानले 2x. तर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटर PPQE विचारला ह्या क्वाड्रिलॅटर. मग आपण जर एरिया ऑफ ट्रायंगल DEF जर काढला आणि त्यातून ह्या एरिया मायनस केला तर क्वाड्रिलॅटरचा एरिया. करेक्ट. की या पूर्ण ट्रायंगल DEF च्या एरिया मधून PQF चा एरिया मायनस जर केला तर आपल्याला याचा एरिया येईल. आणि मग आपल्याला तसा एरिया काढता येतो बघू आपण. मग सुरुवात करू. इन ट्रायंगल DEF PQ parallel to DE given. Let PD equal to P of x unit, then PF equal to what is the PF equal to मतलब 2dp given, and therefore PF equal to 2 into 2x. PF equal to 2x. Therefore PF किती होईल मग? PF equal to PP plus किंवा PD plus DF. PF equal to x plus 2x. और DF किती झालं? DF equal to x. DF अंतर आपल्यामध्ये x आहे, 2x आहे, म्हणून टोटल किती होईल? 3x. आता नाव इन ट्रायंगल FPQ क्या नाउ इन ट्रायंगल FDE. now in triangle FDE and in triangle FPQ दोन ट्रायंगल बघा.
Now in triangle FDE and in triangle FPQ, angle P congruent to D, काय corresponding angle. Corresponding angle का congruent आहे? PQ parallel to D. PQ parallel to कोण आहे? DE. म्हणून हा corresponding आहे. दोन लाईन जर पॅरलल असतील तर होणारे corresponding angle कसे असतात? congruent असतात. Therefore angle P congruent to, therefore angle D congruent to angle P corresponding angle, corresponding angles. आणि दुसरी अट आहे अँगल किंवा F कॉन्ग्रुएंट टू F दिलं तरी चालतंय. ए ते स्टॉपली चालते, ए चालते. Q कॉन्ग्रुएंट टू E किंवा E कॉन्ग्रुएंट टू Q म्हणलं तरी चालतंय किंवा अँगल F कॉन्ग्रुएंट टू F कॉमन. तिन्ही अटी मंजूर होतात पण आपल्या कामात दोनही चालतात. therefore triangle FDE similar to triangle FPQ by AFS. लक्षात घ्या ऍक्टिव्हिटी पर बेस क्वेश्चन आहे हा. तुम्ही जर एक माझं पुढे नाव बदलले तर तुम्ही ऍडजस्ट करू शकता. तुम्हाला हा क्वेश्चन समजल्यानंतर तुम्ही ते ऍक्टिव्हिटी कंप्लीट करू शकता. ओके, दोन ट्रायंगल सिमिलर झाले. देअरफॉर मग आपल्याला काय म्हणता येईल? मग त्यांचा एरिया कशावर डिपेंड असतो? देअरफॉर आता आपले दोन ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल FDE अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल FPQ is equal to FD square upon FP square. मतलब कारण लिया कि ratio of areas of two similar triangle. जर रिपीट झाला तुम्ही लिहू शकता ती प्रॉपर्टी की FD बघा FDE दोन ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणजे त्यांचा एरिया कशावर डिपेंड असेल? त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या डिपेंड असेल. FD स्क्वेअर. आता FD माहिती आहे तुम्हाला? FD म्हणजेच DF. FD म्हणजेच DF गेलं तरी चालेल तुम्हाला. DF डबल DF आणि दुसरा PF स्क्वेअर. PF स्क्वेअर तेच नाव घ्या. PF स्क्वेअर. PF स्क्वेअर. आता काय काय माहिती तुम्हाला? एरिया ऑफ ट्रायंगल देअरफॉर इथे लिहितो एरिया ऑफ ट्रायंगल FDE अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQF म्हणजेच FPQ. नाव बदलले माझे. एरिया ऑफ ट्रायंगल PQF म्हणलं काय? PQF म्हणलं काय? एरिया ऑफ ट्रायंगल FPQ म्हणलं काय? काही फरक पडत नाही. ट्रायंगलचं नाव 6 टाइपने आपण लिहू शकतो. म्हणजे किती होईल? 20 अपॉन DF किती? DF 3x स्क्वेअर आणि PF किती? PF काढलंय 2x ब्रॅकेट स्क्वेअर आणि मग होईल एरिया ऑफ ट्रायंगल FDE इज इक्वल टू हे किती होतील बघा किंवा इथे खाली लिहून टाका. एरिया ऑफ 20 इज इक्वल टू 9x स्क्वेअर अपॉन 4x स्क्वेअर. x स्क्वेअर कट होते आणि पुढं मग काय होईल बघा. एरिया ऑफ ट्रायंगल पुढे घेतलं तरी चालेल. मी तर पुसतो हे वा हे तर पुसून घेऊ शकतो. जागा आहे आपल्याला. मग एरिया ऑफ ट्रायंगल FDE इज इक्वल टू 9 अपॉन 4 into 20. करेक्ट. हे 20 इकडे भागले तिकडे नंतर गुणवले होते. मग 4 पंचे 20. एरिया ऑफ ट्रायंगल FDE इक्वल टू 45 स्क्वेअर युनिट. नुसतं युनिट नसते टेक्स्ट बुक मध्ये थोडं करेक्शन. नुसतं युनिट दिले स्क्वेअर युनिट. आणि देअरफॉर नाव आता जो विचारलाय तुम्हाला एरिया ऑफ क्वाड्रिलॅटर DPQE इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल FDE मायनस एरिया ऑफ ट्रायंगल कोणता जो दिलाय तुम्हाला कोणता दिलाय? ट्रायंगल PQF म्हणा किंवा PQF लिहिलं तरी चालते. नाव दिले तेच लिहा PQF. त्याने काही फरक पडत नाही.
45 minus 20 equal to 25 square unit. करेक्ट. काहीच केलं नाही. पुन्हा सांगतो एकदा. दोन ट्रायंगल सिमिलर दाखविले. दोन ट्रायंगल सिमिलर दाखविल्याशिवाय रेशो लिहिता येणार नाही. ही कंडिशन नीट लक्षात घ्या. आपण डायरेक्ट लिहायचा प्रयत्न करतो. दोन ट्रायंगल सिमिलर काय झाले? हा करस्पॉन्डिंग अँगल आहे, हा करस्पॉन्डिंग अँगल आहे. एफ कॉमन आहे. ए टेस्ट आहे, चालती ए टेस्ट. बाजू प्रोपोर्शन मध्ये मांडल्या. एफ डी याचा एरिया काढायचा, कारण मला याचा एरिया मोठ्या ट्रायंगल मधून छोटा ट्रायंगल मायनस केला, याचा एरिया येईल आणि म्हणून तो एरिया काढला मी की झाला 45 स्क्वेअर युनिट. आणि मग 45 मधून जर 20 मायनस केला तर या क्वाड्रिलॅटरचा एरिया येईल. थोडंसं वेगळा प्रश्न होता, महत्वाचा. 3 मार्काला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. इथं तुमची एक्झरसाइज संपलेली आहे. चारही एक्झरसाइज झालेली आहे. आता प्रॉब्लेम सेट वळूयात आपण. क्वेश्चन नंबर 1 एमसीक्यू तुम्ही होमवर्क कंप्लीट करायचा आहे. क्वेश्चन नंबर प्रॉब्लेम सेट 1 मधला क्वेश्चन 1 एमसीक्यू आहेत, 5 आहेत, ते कंप्लीट करा. 2, 3, 4, 5 ऑलरेडी आपण होमवर्क मध्ये दिले होते, तुम्ही केले. 6 नंबरचा थोडा वेगळा होता, मी म्हणलं तर नंतर सांगतो आणि थोडक्यात तुम्हाला मी आता समजून सांगतो. प्रॉब्लेम सेट मधला हे समजलंय. प्रॉब्लेम सेट मधला 6 नंबरचा प्रॉब्लेम याच्यावरच आधारित आहे, तर तो मी तुम्हाला समजून सांगणार आहे. पूर्ण प्रॉब्लेम सेट आपण घेणार आहे आणि अजून एक व्हिडिओ मध्ये आउट ऑफ टेक्स्ट हायर ऑर्डर थिंकिंगचे किंवा आउट ऑफ टेक्स्ट प्रॉब्लेम काही मी होमवर्कला दिलेत, काही विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला आहे. करत चालू. ज्या विद्यार्थ्याला येत नाही त्यासाठी मी काही विद्यार्थ्यांचे जे त्यांनी हे टाकलेले सोडून टाकले मी आपल्या ग्रुपवर टाकतोय, बघत चला ते कसे सोडवलेत त्यांनी. एकाच एखाद्या क्वेश्चन मध्ये करेक्शन असू शकतं, ते बघायचं. आन्सर आपलं बरोबर आले का बघा. इतक्यावर डाऊट क्लिअर नाही झालं तुम्ही मला विचारू शकता, सर मी बघितलं पण माझा डाऊट क्लिअर होईल, विचारू शकता. आता प्रॉब्लेम सेट मधला क्वेश्चन नंबर 6 सिंपल आहे. प्रॉब्लेम सेट 1 त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 6 काय म्हणतो बघा. ट्रायंगल MNT similar to triangle QRS and length of altitude drawn from point T. बघा P पासून एक अल्टिट्यूड टाकली तर आपण बघू शकतो. यान फिगर काढली तर खूप चांगले म्हणलं. अल्टिट्यूड म्हणजे शिरोलंब म्हणजे ती हाईट झाली, त्याला आपण TS म्हणलं तरी चालेल. and length of altitude drawn from point S ह्या दुसऱ्या ट्रायंगल इज किती आहे, थोडीशी मोठी घेऊ आपण. ती अल्टिट्यूड ट्रायंगल एक मोठा घेऊ, अल्टिट्यूड मोठी थोडीशी. S वरून टाकली कोणावर, QR वर. QR S इथं नाव आहे, इथं काय दुसरं घ्या, E घ्या. इथं काय घ्या, P घ्या. अल्टिट्यूड म्हणजे शिरोलंब, तो किती आहे 9 आहे आणि हा किती T पासून टाकलेला 5. तर काय विचारलंय तुम्हाला, फाइंड द रेशियो ऑफ ट्रायंगल MNT. आत्ताच मी सांगितलंय QRS, हा बरोबर आहे, QB घेऊ. मग इन ट्रायंगल हे बघा अल्टिट्यूड म्हणजेच हाईट आहे, लक्षात घ्या. मग आता एक तुम्हाला नोट दिली होती, त्याचा वापर करा. काही जण दोन ट्रायंगल सिमिलर दाखवून मग करू शकतात, तसंही चालतंय. अगोदर हा ना सिमिलर आहे मग हा घ्यायचा आणि मग हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे, तसंही जमतंय. पण आता जर आपण प्रॉपर्टी बघितली तर त्याचा वापर करू शकतो. सुरुवात करायची. इन ट्रायंगल इन फिगर ट्रायंगल MNT similar to triangle QRS. TA perpendicular to MN and SB perpendicular to QR. Correct. Therefore, area of triangle MNT जे नाव घेतले तेच घ्या. MNT upon area of triangle QRS is equal to TA square upon SB square. कौन सा केस की जन जाता है, रेशियो ऑफ areas of two similar triangle theta. काय म्हणतो,
दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो त्याच्या अल्टिट्यूडच्या वर्गाच्या अल्टिट्यूड म्हणजेच हाईट. मी तुम्हाला नोट दिलेली. किंवा काही जण आपला हे दोन ट्रायंगल सिमिलर म्हणून अँगल एन कॉन करून तो अँगल आर दाखवू शकते म्हणून हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवून मग तुम्ही उत्तर लिहू शकता. दोन्ही बरोबर आहे हे सुद्धा सिंपल आहे. मग एरिया ऑफ ट्रायंगल MNT अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS is equal to 5 square upon 9 square equal to 25 upon 81. Area of triangle MNT upon area of triangle QRS equal to 25 upon 81. Correct? कसंही केलं तर आन्सर एकच येणार आहे. हा 6व्या नंबरचा प्रॉब्लेम आहे. तसंच 7, 8, 9, 10 घेतलेत आपण. 11 नंबरचा प्रॉब्लेम बघा. ट्रॅपेझियम वर फक्त ते दोन ट्रायंगल सिमिलर दाखवा, दोन ट्रायंगल सिमिलर दाखवा आणि बाजू प्रोपोर्शन मध्ये मांडा आणि अल्टरनेटो करून घ्या. मी तुमचं उत्तर येईल. दोन ट्रायंगल 11 मध्ये थोडक्यात थोडं हिंट देतो. दोन ट्रायंगल सिमिलर दाखवा, बाजू प्रोपोर्शन मध्ये मांडा, आलेल्या उत्तराचा अल्टरनेटो घ्या म्हणजे तुम्हाला आन्सर येऊन जाईल. 12 आणि 13 लास्ट आपण दोन प्रॉब्लेम घेऊ. 12 आणि 13 नंबरचे प्रॉब्लेम घेऊ. 13 खूप महत्वाचा आहे, एक्झाम मध्ये येऊ शकतो. VVIMP करा आणि स्टार केलेला प्रॉब्लेम आहे, येऊ शकतो एक्झाम मध्ये, लक्षात घ्या. 12 नंबरचा सिंपल आहे तरी घेतो. ऍक्टिव्हिटी आहे, ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे की तुम्हाला फिगर दाखवतो इथं मग घेतो की XY इथं XY आणि इथं B A आणि C. ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. ऍक्टिव्हिटी जशी विचारली तशी. इन फिगर काय दिले बघा. इन फिगर XY पॅरलल टू AC. पटकन लक्षात आलं पाहिजे. XY पॅरलल टू AC. 2AX इक्वल टू 2AX इक्वल टू 3BX. XY इक्वल टू 9 आणि प्रश्न विचारला आहे कंप्लीट द ऍक्टिव्हिटी अँड फाइंड द व्हॅल्यूज ऑफ AC. तुम्हाला AC ची व्हॅल्यू विचारली, लक्षात घ्या. आणि मग आपण उत्तराकडे जाऊ. एक एक उत्तराकडे जायला हरकत नाही आपण की तुम्ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करा. इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC XY पॅरलल टू BC महत्वाचं G1. अजून काय दिलंय तुम्हाला आल्सो की 2AX इक्वल टू 3BX G1. Therefore AX upon BX इक्वल टू 3/2. 3/2 हे दोन इकडं मल्टिप्लाय तिथं डिवाइड होते. आणि मग मी काय करतो बाय कंपाऊंड करतो. AX plus BX upon BX is equal to 3 plus 2 upon 2 by compound form. झालेला 9 स्टँडर्डला बाय कंपाऊंड फॉर्म. कशामुळे AX plus BX म्हणजेच कोण होईल AB upon BX is equal to 5/2. त्याला एक नाव द्यायचं, त्याचं काम आहे. ओके, AB upon BX equal to 5/2. नाव आता तिथं डायरेक्ट दिलंय दोन ट्रायंगल सिमिलर होतील. नाव इन ट्रायंगल ABC एवढं वाढवतो. नाव इन ट्रायंगल ABC and इन ट्रायंगल ABC घेतलंय तर XBY and in triangle XBY angle A congruent to angle X corresponding angles and angle B congruent to angle B common. किंवा तुम्ही दुसरा सुद्धा corresponding घेतला तरी चालतो. therefore triangle ABC similar to triangle XBY by ABS. तुम्ही टेक्स्ट बुक मध्ये थोडेसे नाव बदललेत पण ऍक्टिव्हिटी म्हणून तुम्हाला काम होईल, उत्तर येऊन जातील. आणि मग AB अपॉन कोणत्या कामाच्या बाजूला AB अपॉन BX
ए बी अपॉन बी एक्स आहे आपल्याकडं इज इक्वल टू ए सी अपॉन एक्स वाय. ए सी अपॉन एक्स वाय करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर आवश्यक घेतल्या, तिसरी घेतली नाही करत नाही. पण ए बी अपॉन बी एक्स माहिती आपल्याला 5y2. एसी फाइंड आउट करायची. एक्स वाय किती दिली आपल्याला? एक्स वाय दिली तुम्हाला 9. कुठून घेतलंय? फ्रॉम 1. and therefore cross multiply करा 2ac 5 into 9 ac equal to 5 into 9 upon 2. therefore नाव म्हणजे 45/2 म्हणजे किती होते? 2 4 22.5 उत्तर येईल. लक्षात घ्या तुम्ही. ओके. किंवा ac equal to 9 म्हणजे 45 2 4 2 4 आणि 2 5 10 22 पॉइंट एसी ची व्हॅल्यू इन ऍक्टिव्हिटी कंप्लीट करा. सिंपल आहे. यूज कसे होते ते नीट लक्षात. आणि शेवटचा व्हीव्हीआयएमपी क्वेश्चन घेणार आहे. सिंपल आहे, महत्वाचा आहे, लक्ष द्या. ओके. एक लास्ट प्रॉब्लेम घ्यायचा आपल्याला, खूप महत्वाचा आहे. व्हीव्हीआयएमपी करा. स्टार केलेला आहे, थोडासा हायर ऑर्डर थिंकिंगचा आहे. आणि अजून एक लेक्चर मी तुम्हाला आउट ऑफ टेक्स्ट वर घेणार आहे. ऑलरेडी काही हॉट्स तुम्हाला दिलेले आहेत, ते महत्वाचे, ते नीट बघ. शेवटचा 13 नंबरचा प्रॉब्लेम आहे, फिगर काढतो. स्क्वेअर वाटतो का बघा, थोडं स्क्वेअर आकृती कमी जास्त होऊ शकते. जी ऑफ डीई परपेंडिक्युलर अंतर आहे, स्क्वेअर आहे. हा 90 आहे. हा स्क्वेअर मध्ये आपल्याला माहिती आहे परपेंडिक्युलर आहे, चारी बाजू इक्वल आहे, चारी बाजू. आणि तर बीसी. ओके. बघा फिगर इथे ए नाव दिले. टेक्स्ट बुक जवळ राहू द्या. टेक्स्ट बुक काय दिले बघा. प्रॉब्लेम असतो. इन फिगर व्हर्टायसेस ऑफ स्क्वेअर DEFG आर ऑन द साइड ऑफ ट्रायंगल ABC. व्हर्टायसेस ऑफ स्क्वेअर DEFG हा स्क्वेअर आहे, ते BC वर आहेत, त्याचे व्हर्टायसेस म्हणतो. ऑन द साइड्स ऑफ ट्रायंगल ABC च्या साइड वर आहेत. हा व्हर्टायसेस, हा ट्रायंगल AB साइड वर आहेत. देन प्रूव्ह दॅट DE square is equal to BD into EC. बघा काय प्रूव्ह करायचं. DE square equal to BD into EC. हिंट दिली तुम्हाला त्यांनी, तरी बघू आपण. बघा हा स्क्वेअर त्याला इन फिगर किंवा इन ट्रायंगल ABC angle A equal to 90 degree. Also quadrilateral DEFG R square either square. Therefore angle D प्रत्येक कोण किती मापत होईल? angle E equal to सगळेच होते, पण आपल्या कामाचे येते. हा 90 होईल, हा 90 होईल, हा 90 होईल, 90 होईल. Also GD equal to FE equal to DE equal to GF. Sides of square. याला एक नाव द्या. दोन्हीला मिळून एक नाव दिलं तरी चालते. आपल्याला याचं काम आहे. हा स्क्वेअर आहे. स्क्वेअरचे आपल्याला माहित पाहिजे, स्क्वेअरची डेफिनेशन माहित पाहिजे की ऑल साइड्स अँड ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. GD equal to FE equal to DE equal to GF. चारी बाजू कॉन्ग्रुएंट आहे. एवढं नीट लक्षात आलं तर पुढे फार सिंपल भाग आहे. नाव इन ट्रायंगल, नाव वेगळे असू शकते. नाव इन ट्रायंगल, मी दोन ट्रायंगलचा विचार करतो बघा, हा आणि मोठा. इन ट्रायंगल BAC and in triangle BDG.
and in triangle BDG समजून घ्या BDG in triangle BAC आणि in triangle BDG angle B congruent to B why common B congruent to B common and second one angle A congruent to angle D each of 90 degree पण तो परपेंडिक्युलर आहे हा 90 म्हणजे हा सुद्धा 90 च असतो त्या ट्रायंगल मध्ये हाच कोण असतो डी लक्षात घ्या पूर्ण नाव घ्यायची गरज नाही की हा आणि कोण देअरफॉर ट्रायंगल BAC similar to triangle BDG by AA test अशाच प्रकारे त्याला एक नाव द्या तिथे एक नाव झाला तर त्याला दोन नाव करेक्ट ऑल्सो triangle BAC similar to triangle BAC आता C कॉमन आला पाहिजे BAC similar to FEC sorry and in triangle direct सुद्धा जमतंय similarly we can prove that triangle BAC similar to FEC असं म्हणलं तरी चालतंय किंवा दोन ट्रायंगल सिमिलर दाखवा मग काय कॉमन आहे दोन्ही मध्ये ट्रायंगलची करस्पॉन्डन्स नीट आली पाहिजे एवढी काळजी घ्या नाही तर उत्तर चुकून जाईल BAC C शेवट नाव आलं दोघात C कॉमन आहे आणि FEC angle C congruent to C common and angle A congruent to angle E each of 90 degree therefore triangle BAC similar to triangle FEC by AA test याला किती नाव द्या 3 आता नीट लक्ष द्या हा पहिला ट्रायंगल दुसऱ्याला सिमिलर आहे दुसरा तिसऱ्याला सिमिलर तर तिसरा पहिला सिमिलर प्रॉपर्टी ऑफ सिमिलर ट्रायंगल यूज मध्ये आली आपण प्रॉपर्टी घेतली होती की पहिला ट्रायंगल दुसऱ्याला सिमिलर आहे दुसरा तिसऱ्याला सिमिलर तर तिसरा पहिला आणि फ्रॉम काय म्हणता येईल फ्रॉम 2 and 3 काय म्हणता येईल triangle BDG similar to triangle FEC कारण BAC दोघात कॉमन आहे लक्षात घ्या हा मोठा ट्रायंगल कॉमन आहे आणि म्हणून तो तिथं आपल्याला सिमिलर दाखवता येईल देअरफॉर आता इथं दाखवतो आणि मग बाजू प्रोपोर्शन मध्ये मांडूतात आपण देअरफॉर BD upon FE is equal to DG upon EC corresponding sides of similar triangles मला माझं साध्याकडे लक्ष पाहिजे तू काय प्रूव्ह करायचं मला DE पाहिजे DE स्क्वेअर BD पाहिजे आणि EC BD आणि EC आलेत बघा उत्तर क्रॉसमेट तिसऱ्याची गरज नाही BG आणि तिसरी कोणती FC ह्या दोन्ही बाजूची आपल्याला गरज नाही सगळं इथं झालं पाहिजे आणि मग हे BD पाहिजे उत्तरामध्ये क्रॉसमेट BD अपॉन शेवटची स्टेप बघा FE म्हणजेच कोण FE म्हणजेच कोण लक्षात घ्या EC FE म्हणजे आपल्याला काय प्रूव्ह करायचं D स्क्वेअर इक्वल टू BD इंटू EC करेक्ट तर EC आपल्याला आहे इथे EC आहे इथं FE आणि DG म्हणजेच कोण होईल DE होईल बघा FE म्हणजेच DE आणि DG म्हणजे GD म्हणजेच कोण DE होतं दोन्हीच्या किमती तुला नीट लक्षात घ्या की GD म्हणजेच DE आणि FE म्हणजे सुद्धा कोण D करेक्ट त्या दोघांच्या व्हॅल्यू तिन्ही सारखे लक्षात घ्या GD FE आणि DE त्या तिन्ही सारखे GD FE आणि D त्या बदल्यात मी DE ठेवलं अपॉन EC कुठून बदल केला फॉर्म एवढाच बदल थोडासा फॉर्म नीट लक्षात ठेवा FE म्हणजेच DE आणि DG म्हणजेच
DE क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे तुमचं उत्तर येईल BE स्क्वेअर इक्वल टू BD इंटू EC. काय प्रूव्ह करायचं याच्याकडे आपलं लक्ष असणं गरजेचं. सिंपल प्रूफ आहे, महत्वाची एक्झाम मध्ये एकदा येणारच आहे. PVVIMP एक्झाम मध्ये येणार आहेच आहे. खूप महत्वाचा. ह्या पूर्ण प्रॉब्लेम सेट मध्ये एवढाच प्रॉब्लेम थोडासा वेगळा, बाकी खूप सिंपल होते. इथं तुमचा चॅप्टर संपलेला आहे, पण अजून एक पिरियड मी 1 ते सव्वा तासाचा पूर्ण मी तुम्हाला आउट ऑफ टेक्स्ट घेणार आहे. काही आउट ऑफ टेक्स्ट मी तुम्हाला दिलेले आहेत, काही विद्यार्थ्यांनी केलेत, ते महत्वाचे आहेत. बघा, ते संग्रहित ठेवणं महत्वाचे. कधी तुम्हाला पुन्हा रिपीट करता आता लक्षात येत नाही ना, आफ्टर दीपावली तुम्हाला त्या गोष्टी जाणार. जेव्हा पेपर सोडायला लागतात तेव्हा आउट ऑफ टेक्स्ट भरपूर मार्काचे मी सांगितलं तुम्हाला. जवळपास आउट ऑफ टेक्स्ट 16 मार्काचे क्वेश्चन पेपर नंतर बोलल की ते प्रश्न आहेत. नवीन पॅटर्न, बोर्ड पॅटर्न बदललाय. ओके, आज इथं आपण थांबूया. ओके, थँक्यू.